तुम्हाला कमी खर्चात मोठा नफा मिळवायचा आहे का? शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे जो कमी भांडवलात सुरू करून लाखोंचा नफा मिळवता येतो. पण हा व्यवसाय कसा सुरू करायचा? कोणत्या शेळ्या फायदेशीर असतात? किती खर्च येतो आणि प्रत्यक्षात किती कमाई होऊ शकते? हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेळीपालन हा एक जुना आणि फायदेशीर व्यवसाय आहे. भारतात विशेषतः ग्रामीण भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेळ्यांचे दूध, मांस आणि खत यामुळे बाजारात त्यांची मोठी मागणी आहे. कमी जागेत, कमी खर्चात आणि योग्य व्यवस्थापन केल्यास तुम्ही या व्यवसायातून भरपूर नफा कमवू शकता. शेळीपालन करताना योग्य जाती निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात अनेक जाती आढळतात, पण महाराष्ट्रात पुढील जाती अधिक लोकप्रिय आणि फायदेशीर ठरतात. उस्मानाबादी शेळी सर्वात लोकप्रिय, कमी आजार आणि चांगली वाढ. संगमनेरी शेळी मांस उत्पादनासाठी उत्तम. बीटल शेळी दूध उत्पादनासाठी फायदेशीर. सायरोळ शेळी मोठ्या आकाराची आणि कमी खर्चात वाढते. हा व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू करायचा असेल तर तुम्ही 10 शेळ्यांपासून सुरुवात करू शकता. यासाठी अंदाजे 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये खर्च येऊ शकतो. जर तुम्ही व्यवस्थित देखभाल केली तर एका वर्षात 2,00,000 रुपये ते 3,00,000 रुपये पर्यंत नफा मिळवू शकता. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा असेल तर हा नफा अजून वाढू शकतो. तुमच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. शेळ्यांसाठी योग्य निवारा तयार करा, त्यात स्वच्छता आणि योग्य हवेची व्यवस्था असावी. अन्न व्यवस्थापन नीट करा, चारा आणि पूरक आहार महत्त्वाचा आहे. शेळ्यांचे लसीकरण वेळच्या वेळी करा, त्यामुळे आजारांपासून बचाव होतो. बाजारपेठेचा अभ्यास करा, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी विक्री केल्यास अधिक फायदा मिळतो. शेळीपालन व्यवसाय करताना बऱ्याच लोकांकडून काही चुका होतात ज्या टाळल्या पाहिजेत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका, शेळ्यांना आजार होण्याची शक्यता वाढते. योग्य जातीची निवड केल्याने नुकसान होऊ शकते. बाजारपेठेचा अभ्यास न करता विक्री करू नका, योग्य प्लॅनिंग केल्यास अधिक फायदा मिळतो. शेळ्यांची संख्या अचानक वाढवू नका, सुरुवातीला कमी शेळ्यांपासून सुरुवात करा आणि हळूहळू विस्तार करा. शेळीपालन हा कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय आहे. फक्त योग्य माहिती आणि नियोजन असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब